15 वर्षापासून माऊलीच्या वारीमध्ये पायघड्या घालत असलेल्या राज्यश्रीताई जुन्नरकर आपण यांना म्हणू शकतो की 15 वर्षापूर्वी ते जुन्नरकर होत्या. नंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या भागवत झाल्या आणि 15 वर्षापासून आम्ही नियमित पाहतो या वारीमध्ये त्या माऊलीच्या वारीमध्ये पायघड्या घालतात. त्यांच्याकडनं आपण जाणून घेता काय सांगतो. गेली 15 वर्ष झाले माऊलीच्या पालखी पुढे आपण रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय आणि मी तुम्हाला खूप वर्ष झालं पाहते. दरवर्षी तुम्ही वेळात वेळ काढून आवर्जून आमच्यापाशी येऊन आमचं 4 शब्द लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करता आणि ही म्हणजे ही नुसती मुलाखत नाहीये, ही म्हणजे एक माझ्या कलेचा हा खूप मोठा सन्मान पण आहे आणि आम्ही ही पालखी मार्गावरती निस्वार्थ भावनेने सेवा करतो त्याचं चीज होतं असं आम्हाला वाटतं. आयुष्यभर मला ही सेवा करायला मिळावी आणि मी ह्या म्हणजे माऊलींनी मला या सेवेसाठी लायक समजलं. माझं भाग्य आहे मला ही सेवा करायला मिळते. रांगोळी काढण्यासाठी लागणारा जो खर्च आहे रांगोळी अनेक कलर आहेत हे कशा पद्धतीने ऍक्च्युली काही दानशूर व्यक्ती आहेत. महाबळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, महेशदा लांडगे आणि सचिन काका लांडगे असे 3-4 व्यक्तिमत्व आहेत मोठे मोठे. ती मी जशी वारी करते तशी मला रांगोळीला मदत करतात आणि बाकीचा जो काही वैयक्तिक खर्च असतो तो वैयक्तिक आम्ही करतो. मी ऍक्च्युली प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. आपलं ऑल ओव्हर इंडिया आपण काम करतो. मला जेवढा रांगोळीसाठी खर्च लागतो तेवढाच मी बाहेरून घेते. बाकी जो काही वैयक्तिक खर्च होतो तो मी स्वतः करते. आता आपण यावर्षी पण पहिली कमी घेतली होती रांगोळी, नंतर परत आपण रांगोळी वाढवली आहे. पहिले पावसामुळे आम्ही म्हणलं 70च पोती घेऊयात. दरवर्षी आपली 85 ते 90 पोती रांगोळी क्रॉस होते, पण यावेळेसला परत 90 पोती रांगोळी घेतली आणि रस्ता पूर्ण मोकळा आहे. पाऊस पुढे नाहीये. पहिला सुरुवातीला प्रस्थानला पाऊस होता, नंतर पाऊस नाही अजिबात. त्यामुळे आता परत पुढे आम्ही रांगोळीची ऑर्डर दिलेली आहे, तसे आम्ही रांगोळी पुढे पण घेणार आहे आणि 450 किलो कलर घेतलेत. तसे टोटल आता 500 किलो कलर होणार आहेत आणि जवळजवळ 100 पोती रांगोळी होईल. एका दिंडीच्या ट्रक मध्ये आपण हे मटेरियल ठेवले आणि एक 4 व्हीलर आहे आपली पुढे, त्याच्यासोबत मटेरियल मला जसं लागेल तसं मी दिवसभराचं काढून घेते. माझे मिस्टर आणि मी 2 व्हीलर वरती रांगोळ्या काढतो. 2 वर्षापूर्वी बघत स्वतः बाल होता त्याला वारीमध्ये घेऊन आली. हो, ऍक्च्युली त्यांनी 3 महिन्याची तो पोटामध्ये होता तेव्हा त्याची पहिली वारी झाली. 5 महिन्याचा असताना दुसरी वारी झाली. तशी त्याची आता ही 5वी 6वी वारी आहे. तो येणार आहे वारीला. आता थोडेसे पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही त्याला लवकर आणलं नाही, आजारी वगैरे पडेल आणि तो शाळेत पण जातोय. आता पुढे आम्ही त्याला आणणार आहोत. तो पुढे दिसेलच रिंगणाला रांगोळी वगैरे काढताना, कारण तोही रांगोळी काढायला शिकलाय थोडी थोडी. आतापर्यंत सेवा कशी चालू आहे आणि पुढे कशी पांडुरंगाच्या माऊलीच्या कृपेने तरी आजपर्यंत कुठला त्रास नाही झालाय आणि आतापर्यंत म्हणजे जेव्हा तो पोटामध्ये होता तेव्हा तो कोविड होतो, तरी पण मी पालखीला रांगोळी काढायला आले होते आणि आताही मी येते. म्हणजे मला कधीही प्रॉब्लेम आला, लास्ट मोमेंट पर्यंत प्रॉब्लेम मध्ये असल्यावर मी शेवटच्या क्षणाला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघते, वारीच्या वाटेला लागते. सेवा शेवटपर्यंत मी असं येथील राज्यश्रीताई भागवत यांनी आपल्याला सांगितलेलं.